नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं ज्ञानानयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता, काय भक्तीच्या ध्याना प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज या आपल्या पवित्र पावन आणि पुनीत भूमीमध्ये कुंठेपळ या नगरीमध्ये चालस्वन अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची संत कथा पुष्प। कालपर्यंत आपण कथा बघितली, ज्ञानोबरायांची समाधी सोहळा झाला, सगळ्या संतांच्या समवेत भगवान पंढरीनाथ परमात्मा आळंदीला गेले। अलंकापुरीस पांडुरंग गेले, अलंकापुरीस पांडुरंग गेले, अलंकापुरीस पांडुरंग गेले, अलंकापुरीस पांडुरंग गेले, समाधीत केले ज्ञानदेवा, समाधीत केले आज आपणाला संत नामदेवरायाची कथा बघायची। औंढा प्रांत नरसी गाव त्या ठिकाणी यदुसेठ रेळेकर, नामदेवरायाचं नाव रेळेकर दराटकर, अधर्मी लोक होते त्या काळात काही, कारण तिथलं जर पूर्ववृत्तांत बघितला तर परशुरामाने सहस्रार्जुन याचा वध केला, अधर्मी क्षत्रियांचा वध केला 21 वेळा, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली। मग सहस्रार्जुनाला 100 मुलं, 95 मुलं मारले आणि 5 पळून गेले। 5 पळून गेले, त्यापैकी 2 बगदालभ्य ऋषीच्या आश्रमात लपले म्हणजे काय, छुपून बसले। आणि मग त्या ठिकाणी परशुराम आल्यानंतर आश्रमामध्ये बघितलं इकडं तिकडं,
तर हे दोघं लपले होते. लपल्यानंतर परशुरामाने विचारलं, तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं, आता काय सांगावं, आपण जर सहस्रार्जुनाचे जर चिरंजीव म्हणलं तर मारता सोडित नाही. मग आम्ही छिपी आहोत. छिपी म्हणजे छिपलेले, लपलेले. छिपी आहोत, छिपी. छिपी क्षत्रिय. क्षत्रियच होते पण छिपी क्षत्रिय सांगितलं. सोडून दिलं त्यांना. काय करता तुम्ही? मग काय नाही म्हणले, कपडे शिवतो. आणि कपडे शिवतो म्हणून ते शिंपी. छिपीचं खरा शब्द छिपी, पण त्याचं अपभ्रष्ट रूप शिंपी. शिंपी बघा, ते 5 पैकी द्रष्टकेतू, जयध्वज, शूर, शूरवीर, सेनानी हे 5 मुलं होते. शूर आणि शूर सेनानी आम्ही छिपी आहोत म्हणून सांगितलं या दोघांनी. आणि म्हणून तेव्हापासून शिंपी समाज अस्तित्वाला आला किंवा रुढावला. मग कापडाचा व्यापार यदुसेठ, कारण त्यांनी काय केलं होतं, जेव्हा ते लपले होते तेव्हा धनुष्याची कात्री तयार केली होती आणि गज आणि बाण आहे की नाही, त्या बाणाची सुई तयार केली होती. आणि म्हणून सांगितलं की आम्ही कपडे शिवतो म्हणले. आणि मग नंतर कापड्याचा व्यापार सुरू केला यदुसेठ रेळेकरांनी. त्यांचे चिरंजीव हरिसेठ आणि त्यांची धर्मपत्नी बायजाबाई. आषाढी वारी जवळ आली आणि मग हरिसेठचे चिरंजीव गोपाळ सेठ, त्यांची धर्मपत्नी गंगूबाई. त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं, गोविंद सेठ. दुसरा पुत्र झाला रघुसेठ. गोपाळ सेठने वारी बुडवली. गोपाळ सेठनं वारी बुडवली आणि बायको आणि रघु मुलगा हे वारले. नंतर वारी चालू केली गोविंद सेठ आणि रासाबाई. गोविंद सेठच्या बायकोचं नाव रासाबाई. त्यांना हे नरहरी सेठ आणि नरहरी सेठच्या पत्नीचं नाव लिंबाबाई. आणि जिवाजी सेठ आणि काशीबाई ही 2 मुलं झाली गोविंद सेठला. सर्वांना घेऊन पंढरपूर या ठिकाणी आले आणि सगळे आले, पण रासाबाई माहेरी गेली. सगळे देवदेव करायला आले आणि ती माहेरला गेली दिवाळीच्या पिरियडमध्ये. आणि मग माहेरला गेली की ती माहेरला मरण पावली. मग कालांतराने गोविंद सेठ वारले. नंतर नरहरी सेठ, त्यांचे चिरंजीव दामासेठ. दामासेठ हा उग्रसेनाचा अवतार. ते वयामध्ये आले आणि मग लहानपणीच लग्न करत होते त्या काळी. बसवा कल्याणला गोनाबाई, गोमा आणि उमाबाई त्यांचे नरहरी भजन चालायचे. आणि मग नामदेवाच्या आणि त्यांचं विवाह संपन्न झाला. कारण कन्यादान केलं की पृथ्वी दान दिल्याचं पुण्य लाभतंय. त्यांच्या मुलाकडून लाख लाख रुपये घेऊन जर मुलगी दान केली तर नाही लागत ते. बघा, सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. कारण काही गोष्टी विकायच्या नसतात महाराज. काय विकायचं नाही का? कन्या विकायची नाही, गाय विकायची नाही आणि कथा विकायची नाही. कन्या गो कथेचा विकारा करायचं नाही विक्री. अन्न आणि ज्ञान विकायचं नाही. सर्वच कलियुगामध्ये तेच चालू आहे का नाही? उद्योग चांगला चालू झाला, कुळ चांगलं, आणि मग नरसी
या ठिकाणी विवाह संपन्न झाला. मग त्यांची इच्छा मुलगा व्हावा अशी, पण झाली आऊबाई, मुलगी झाली. बऱ्याच जणांना वाटतं की सुरुवातीला मुलगा व्हावा, आहे का नाही, सुरुवातीला मुलगा व्हावा आणि लवकर जोड्यानं मारावा आपल्याला, आहे का नाही. लोक पेढे वाटतात मुलगा झाला. बऱ्याच ठिकाणी तर मुली सांभाळतात मायबापाला, दुर्दैव आहे म्हणतात. आणि काही ठिकाणी वाद आहेत. कोणी सांगतं नामदेव महाराजाचा जन्म नरसीला झाला आणि काही लोक सांगतात नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरला झाला. बघू दोन्ही. आणि मग यांना ओढ लागली की पंढरपूरला जायचे, पंढरपूरला जायचे. नामदेवरायाच्या आईवडिलांना लाहो लागला आंबेचा, 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 लाहो लागला पुत्र व्हावा देवाला नवस केला गोनाईनं. देवा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीन लोकी झेंडा. हो, 3 लोकांवर झेंडा लावावा असा पुत्र व्हा. वाटलं मग कोणता पुत्र? चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, मागे मागे डोळे, मागे मागे डोळे, चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, मागे मागे डोळे, मागे मागे डोळे. कारण 4 युग आहेत, सत्य, त्रेता, द्वापार, कली. आणि ही 4ही युगामध्ये अवतार झाला महाराज भक्तांचा. कृतयुगामध्ये प्रल्हादाचा अवतार आहे आणि पद्मिनी नामक दासी आहे. द्वापार युगामध्ये उद्धव आहेत तेच आणि कुब्जा नामक दासी आहे. त्रेता युगामध्ये अंगद आहे आणि मंथरा दासी. कलियुगामध्ये नामदेव महाराज आणि त्यांची सेवा करण्याकरता जनाबाई दासी. हो, नंतर नामदेव महाराजाचाच अवतार तुकाराम महाराज आणि त्यांची दासी बहिणाबाई दास. असं सगळं सूत्र सांगितलं ते. आणि मग देव आले कलीमध्ये. नामदेव, कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, याची सेवा करी जनाबाई. फक्त सेवे करता तुकाराम महाराज आणि बहिणाबाई हे फक्त सेवे करता आले महाराज. गंगा तीरावर तप केलं आणि त्यांचा अवतार झाला. आता काही लोक योनिज मानतात आणि काही लोक अयोनिज मानतात. शुद्ध देखो निया भाव, शुद्ध देखो निया भाव, पोटी आले ना
शुद्ध देखोनिया भाव कोटी आले नामदेव म्हणजे येऊनच अवतार आहे, जन्मले हा आणि आयोनिच अवतार कसा झाला बघा. क्षीरसागरामध्ये मीटिंग झाली. कुठलंही काम अवतार घ्यायचं असेल तर सुरुवातीला मीटिंग घेतली जाते आणि मीटिंगमध्ये ठरत असतं काय कसं. एखादं लग्न जरी करायचं ठरलं तर आधी कच्ची बैठक असते की नाही. हां, किती द्यायचं, किती घ्यायचं, कुंकड करायचं, कसं करायचं सगळं, आणि मग माणसात जाहीर करतात. आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही. यायचं, रुसाफुगी व्हायची, ती जेवायचं, स्वयंपाक केलं, नाही जमलं की निघून जायचे उपाशी लोक. तसं राहिलं नाही आता. आता सगळं व्यवस्थित राहिलंय. मधल्या घरात बोलायचं, पुन्हा बाहेर येऊन सांगायचं आहे का नाही असं. मग मीटिंग ठरली. हां, भरपूर पाप वाढायला लागले. मग कारण नाही, कलियुगामध्ये अनेक पाप आहेत महाराज. काय लोक पाप करतात कळत सुद्धा नाही महाराज. हो बघा, मी एका ठिकाणी बघितलं, एक पुजारी होता, पुजारी, आणि त्या पुजाऱ्यानं काय केलं, देवाची सेवा करायचा, पण काय केलं त्यानं, दर्शनाला मी जेव्हा गेलो ते समयी लागलेली होती, त्या समयीलाच बिडी पेटविली, काळी पेटी सापडला म्हणून चालू समयीला बिडी पेटविली. काय त्याच्या नशिबात काय पुण्य येईल का पाप येईल बघा, विचार करा. माणसं पाप करताना भीत नाहीत, फळ भोगताना पुन्हा भीतात. आणि मग देवानं सांगितलं चला अवतार घ्यायचा आहे. ठीक आहे. मग 2 मोठे शिंपले आणले महाराज, 2 शिंपले. एक भागीरथीमध्ये शुकाचा शिंपला टाकला आणि भीमरथीमध्ये उद्धवाचा शिंपला टाकला. भागीरथीमध्ये जो शुकाचा शिंपला टाकला होता त्याच्यामधून राम 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 म्हणायला लागले. ते लहानपणीच बाळ राम राम म्हणायला लागले. आणि भीमरथीमध्ये उद्धवाचा शिंपला टाकला ना, तो विठ्ठल 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 भजनच करायला लागला. भजन आपल्या जीवनामधलं मुख्य साधन आहे महाराज. भजन आपण केलं पाहिजे. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. ज्ञानदेव मुक्ताबाई, 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 नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव आणि मग शिंपल्यात टाकल्यापासूनच लहान बाळ विठ्ठल 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 भजन. बघा, आपण पंक्तीमध्ये सुरुवातीला देवाचं चिंतन करतो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
आहे का नाही. सुरुवातीला भजन करतो, पण घास घेतल्याबरोबर सुद्धा आपण देवाचं नाव घेतलं तर व्यर्थ जात नाही म्हणा. वाढणाऱ्यांना सुद्धा म्हणायचं भाजी राम घ्या, काय पाहिजे, भात राम घ्या, जलबी राम, जोडून, आहे का नाही. म्हणजे आपलं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडून चिंतन घडणं हे गरजेचं आहे. प्रत्येक श्वासाला चिंतन झालं पाहिजे. मला राम म्हणता ग्रास ग्रासी जेविला उपवासी तुझी जेविला उपवासी राम म्हणता ग्रास ग्रासी घासाला देवाचं नाव घ्यावं. घासाला राम राम राम. मीठ वाढणाऱ्यानं सुद्धा काय म्हणावं, नमक राम नमक राम. पण माणसं नमक राम म्हणत नाहीत का, नमक हराम असतात. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आणि मग इकडं दामा शेट्टी आणि गोनाई यांच्या स्वप्नामध्ये देव गेले आणि सांगितलं, जावा उठा, चंद्रभागेला स्नानाला जा. आणि स्नानाला गेल्यानंतर बघा, वाहत वाहत मोठा शिंपला वाहत येईल, मोठा शिंपला वाहत येईल. आणि तो शिंपला घ्या आणि त्याच्यामधलं बाळ घ्या, ते तुमचं असेल. त्याचं नाव ठेवा काय, नामदेव. कारण तो सतत नामाचं चिंतन करत आहे, म्हणून नामालाच देव मानलाय, म्हणून त्याचं नाव नामदेव ठेवाय. नामीपेक्षा नामाला जास्त किंमत आहे. व्यवहारामध्ये तर नामापेक्षा नामीला किंमत जास्त आहे की नाही. आता एखाद्या वेळेस जा माझं नाव सांगून काही वस्तू आण म्हणून दुकानदाराकडून सांगितलं तर ती नाव सांगून द्यायला अनगणा करील. लहान लेकरू पाठवलं तर देणार नाही, पण स्वतः तुम्ही दुसऱ्या वेळेस गेले तर लगेच देईल. का, नामीला महत्त्व आहे. नुसतं नाव कोणीही सांगेल की मग. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये नामीपेक्षा नामाला महत्त्व आहे. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस सेतू बांधकाम चालू होतं, सेतू तयार व्हायला होता, त्यावेळेस रामप्रभूला आश्चर्य वाटलं
की माझ्या नामानं दगडं तरतात, मग माझ्यानं का तरणार नाहीत? नामानं तरतायत म्हणल्यावर माझ्या हातून तर तरायलाच पाहिजे. म्हणले विचार कशाला करायचा आहे, बघूच म्हणले. मग आणि ज्या ठिकाणी सेतू बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू आले. आणि आल्यानंतर बघितलं, एक नारळ एवढा दगड घेतला, असा एवढा दगड घेतला आणि सोडला पाण्यात, बुडाला की. म्हणजे कसं काय बुडाला सर्व? बरं ठीक आहे म्हणले, जरा मोठा घेतला आपण, जरा त्याच्याहून लहान घेऊ. मग सफरचंद एवढा दगड घेतला आणि सोडला. तो तरला का नाही, तोही बुडून गेला. म्हणले मग आता त्याच्यापेक्षा लहान घ्यावा. का सुपारी एवढा दगड घेतला आणि सोडला, तोही बुडाला, तरला नाही. आश्चर्य वाटलं. हे वानर माझं नाव त्यावर लिहितात, राम 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 लिहितात आणि लगेच सोडतात, तर लगेच तरतात म्हणा. आता बघा, तिन्ही दगड बुडाले. मग त्यावेळेस माणसाचं कसं आहे बघा, गाडीहून पडलं, सायकल येऊन पडलं की पडलं किती, लागलं किती, काय बिघडलं बघत नाही. काय बघताय? मला कुणी बघितलं का, मला कुणी बघितलं का वाटतं. आणि मग देव तेच बघण्याकरता असं माग तोंड केलं आणि बघितलं तर कोण होतं? हनुमंतराय होते. हात जोडून उभे होते. हनुमंत कधी आला? म्हणले पहिल्याच घडलं, आपलं पहिल्याच दगडाला आलो, पहिल्याच दगडाला आलो, आहे का नाही? हनुमंता बघ, माझ्या नाम लिहून दगड तरले जातात आणि प्रत्यक्ष मी राम नामी आहे मी, पण तरीसुद्धा माझ्याकडून तरत नाहीत. समाधानासाठी हनुमंतरायांनी सांगितलं, हो जोपर्यंत तुमचा आधार आहे तोपर्यंत तरतील गोष्टी, पण ज्या वेळेस तुमचा आधार संपेल त्यावेळेस त्याला बुडणं भागच आहे की. म्हणून तुमचा आधार संपला, बुडलं ते. म्हणून आपण नामाचा आश्रय करायचा आहे, नामाचा आधार घ्यायचा. मला सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, नारायण नामाची, नामाची, नारायण नामाची, आणि मग सांगितलं शिंपला मोठा घ्या. स्नान केलं यांनी, कारण स्वप्न देवाचं पडलं होतं. आले चंद्रभागेला, स्नान केलं आणि स्नान करून पाहिलं तर मोठा भला मोठा एक शिंपला वाहत आहे. आणि तो शिंपला घेतला आणि असं त्याचे ते उघडला शिंपला, तर मध्ये बाळ, सुंदर असं बाळ, पण ते बोलायलेलं म्हणत, रडायलेलं नाही. विठ्ठल 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 सतत नामाचं चिंतन करत आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावयाले दीनजना. हा अयोनीचा अवतार. आणि पोटाला आले ते योनीचा अवतार. दोन मतप्रवाह आहे, कुठला तर तुम्हाला मानणं गरजेचंच आहे.
शालिवाहन शके 1192 रोहिणी नक्षत्र कार्तिक एकादशी वार होता रविवार प्रमोद संवत्सर प्रसवली माता मज मळमूत्री आणि ही जन्मतिथी आहे. नामदेवरायाच्या जिभेवर 100 कोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा होती महाराज. नामाचं चिंतन सतत चालू होतं म्हणून नामदेव, नाम हेच देव असं नाव ठेवलं. मागं टी व्हीवर बातमी ऐकली, कोरोना पिरियडमध्ये नाव एकानं काय ठेवलं होतं माहिती आहे का? कोरोना. मुलीचं नाव कोरोना ठेवलं होतं. कोरोनामध्ये नावं काय ठेवावी काय ठेवू नये याचं आपणाला भानच राहिलं नाही. काहीच नाव अनिल ठेवतात. काय नशिबाला अनिल सांगता येत नाही आहे का नाही. काही लोक सुफला उज्ज्वला ठेवतात. अरे ती खताची नाव आहेत. सुफला उज्ज्वला खताची नाव आहेत. ज्याला दिली त्याचा खत झाल्याशिवाय राहणार नाही का राहील. स्त्रीचं नाव पहिलं तीर्थ किंवा नदीवर होतं महाराज. गंगाबाई, यमुनाबाई, गोदाबाई आहे का नाही. आता नाव आहे शांताबाई. हां, गप बसत 1 मिनिटभर बी नाही, नाव शांताबाई. आणि पुरुषाच्या नावामध्ये राम होतं बघा. परशुराम, सीताराम, रघुराम, रामदास, काय हां काय म्हणलं, जलाराम, जयराम. प्रत्येक पुरुषाच्या नावामध्ये राम होतं. आता नावात राम राहिलंच नाही. पिंटी बंटी शिंटी काय ते श्लेष्मा सुद्धा नाव ठेवते. श्लेष्म म्हणजे शेंबूड आणि श्लेष्मा म्हणजे शेंबडी. काय नाव आपण नाव काय ठेवतो हे सुद्धा कळत नाही आपणाला महाराज. देवाधर्माचे नावं ठेवा जेणेकरून आपल्या मुखात देवाचं सतत नाम चिंतन येईल. आठवे देव तो करावा उपाय येरते जीवाव खटपट येरते जीवाव आणि मग एक दिवस लहानाचे मोठे होऊ लागले नामदेवराय. आणि आईनं सांगितलं, जा नामा भगवंताला नैवेद्य घेऊन जा. भगवंताकडे नैवेद्य घेऊन जा म्हणल्यानंतर आता आई काय म्हणते मुलाला, जा लेकरांनो जावा मंदिरात देवाला नैवेद्य दाखवून या. ते दाखवूनच येते. खाऊ घालून या कोणी म्हणतं का? नाही, दाखवून या. मग ते दाखवूनच येणार की. आणि मग नामदेवराया नैवेद्याचं ताट घेतलं, पाणी घेतलं आणि भगवंताच्या समोर येऊन उभं राहिले आणि ताट ठेवलं महाराज. आता देवाला नैवेद्य किती असावा? एका माणसाला पुरेल एवढं देवाला ठेवावं नैवेद्य. आता काय त्या उंदराच्या काना एवढाली तर निवड असते काय काही ठिकाणी आहे का नाही. लहान नैवेद्य. बरं, लोकांचाही भाव असा झालाय की देव का खाणार आहे का? कितीही मोठा ठेवला तर ही भावना झाली. कौन कहते हैं भगवान खाते नहीं,
बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण म्हणतं देव खात नाही? फक्त तुम्ही शबरी सारखं गोर खाऊ घाल. खातो देव. देव झोपतो, देव येतो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कोण म्हणतं देव खात नाही? देव खातो, फक्त खाऊ घालणारा पाहिजे महाराज. तुमचा भाव किती आहे तो पाहतो. कारण तुम्हाला जरी वाटत असेल नैवेद्य तसाच आहे, पण त्या नैवेद्यातला आतला गाभा, आतली गोडी आहे तो घेतो. अंतरीची घेतो गोडी, 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 देव अंतःकरणामधली गोडी घेतो महाराज. अंतःकरणातली गोडी घेतो देव. आणि सोबत त्याच्या सोबत काय? भावाची जोडी पाहिजे. भाव असेल तरच देव आहे. भाव पाहिजेच. मनामध्ये भाव असेल तरच देव आहे बरं का. म्हणून भावाची जोडी असल्याशिवाय देव आपला नैवेद्य ग्रहण करत नाही. आणि त्याच्या आतला जो सुगंध आहे तो परमात्मा घेतोच, म्हणजे तुमचा नैवेद्य ग्रहण करतो. पण तुमचा भाव असेल तर, अन्यथा नाही महाराज. आणि मग नामदेवरावांनी ते ताट, नैवेद्याचं ताट काय केलं? देवासमोर ठेवलं आणि सांगितलं, देवा जेवा. आता देव जेवत असतो का? मग काय केलं? म्हणजे तू असं नाही ऐकायचा. माझे वडील रोज येत होते, त्यांच्याकडून जेवायचं. माझ्या लहान लेकरू याला काय कळतंय म्हणून माझ्याकडून जेवायचं नाही का? बरेच लोक म्हणतात की लहानाला ह्याला काय कळतंय, हो बाजूला. तसं देवा तू मला असं म्हणतोस की काय, याला काय कळतं, हो बाजूला. असं नाही. मग देवा तू जेवला पाहिजे, जेवलं पाहिजे. आता ती किती अवघड गोष्ट आहे. जेवत नाही देव. बघितलं आणि प्रार्थना केली, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तुबा कृपाळा पांडुरंग, अच्युता वामना दशरथ नंदना, जेवी तुबा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी
करायला काही तयार नाही. नामदेवाने ठरविलं, बघ देवा तू जेवला तर बरं आहे, नाही तर डोसकच आपटून घेतो तुझ्याकडून. काही माणसं म्हणतात ना, आता तू नाही ऐकत नसेल, सांगून ऐकत नसेल तर मग का तुझ्यापुढे डोकं मोडून घेऊ का? देवापुढे तसंच म्हणले नामदेव नाही. छोटेसे बाल नामदेव, बाल भागवत, आणि त्या कट्ट्यावर डोकं असं आपटायला लागले महाराज, रक्त निघायला. देव म्हणले आता काय उपयोग नाही. देव प्रगट झाले महाराज. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नामयाचा. आपण सुद्धा रोज जेवताना काय करायचं? अन्नम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दन एवं ध्यात्वा तथात्म्यत्वा अन्न दोषो न लिप्यते, असं म्हणायचं. आचमन करायचं, तटाभोवती पाणी फिरवायचं, आणि मग सुरुवातीला भात खायचा थोडा, न बोलता 5, जर जेवताना कोणाला बोलावंसंच वाटलं तर 5 घास घेऊस तर बोलायचं नाही, आणि मग बोलायचं. आणि मग कारण सुरुवातीला भात खावाच का? जठराग्नी प्रज्वलित होण्याचं काम भात करते. भातापासून लय ताकद मिळते असंही काही नसतंय, फक्त जाळ लावायचं काम करते. ते जठराग्नी प्रज्वलित करतं. आपण नाही का चुलवण, आता चुलवण राहत नाही, गॅस सगळे आले. चुलवण पेटविताना सुरुवातीला मोठमोठे लाकडं पेट घेत नसतात, मग
त्याच्यासाठी उगत बारीक चरमा चुरमा तुराटे मोडून आपलं केलं की जळत राहते ते. तसं आपला जठराग्नी प्रज्वलित करण्याकरता सुरुवातीला भात खायचा आणि मग पुन्हा जे असेल ते पदार्थ खायचे. डोकं आपटल्याशिवाय देव प्रगट झाले नाहीत महाराज. कारण मूर्ती पण जेवली महाराज. हा महिमा का सामान्य समजता का? आहे काय प्रमाण? नोहे हा महिमा सामान्य संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा महिमा संतांचा, नोहे हा देव जेवले महाराज. एवढं भक्तीचं सामर्थ्य आहे महाराज. बघा, नामदेव म्हणजे शुद्ध प्रेम आहे महाराज. किती प्रेम! प्रेम म्हटलं की नामदेव आहे. इतकं प्रेम. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. आणि मग ते रिकामं ताट घेऊन आले घरला. आता रोज काय करायचे? दामाशाची नैवेद्य ताट ठेवायची, थोडे वेळ पाणी फिरवायचे, घास एक मोडायचा असं ठेवायचा आणि ते नैवेद्यासहित ताट महागारी आणायचे. आणि आईनं ताट रिकामं बघितलं. नामा, अरे ताट रिकामं कसं आहे? आई, देव जेवला? हो, देव जेवतो रोजच. देव कशाचा जेवतो? तूच जेवला असशील मग. नाही म्हणलं आई, देव जेवला. देव जेवला गाई. मग तेवढ्यामध्ये दामाशेट्टी बाहेरून आले आणि मग देव जेवला म्हणून सांगितलं. बर बर, आम्हाला दाखव. मग आम्हाला दाखव म्हणल्यानंतर आई वडील नामदेवासोबत मंदिरात आले, पण समोरासमोर नाही. जाणले नामदेवा तो पुढं. आणि मग त्यावेळेस म्हणले आता नाही, आता दूध तांब्याभर दूध घेतलं आणि म्हणले देवा आहे दूध पे. देव बोलायला तयार नाही, काय नाही. म्हणले का आणि डोकं फोडून घेऊ का म्हणले तुझ्या बाई. दूध दूध पिया मोरे गोविंद लाला, गोविंद लाला मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोविंद लाला. आणि म्हणलं मग दूध पिलं पाहिजे देवा. आणि असा धरला तांब्या महाराज देवाच्या तोंडासमोर. गरम गरम दूध होतं. देवानं पिलं महाराज. आणि थोडीशी गरम लागून असं थोडी मान आहे.
किंचित बघितलं तर ध्यानात येतं, नाही तर नाही. मुख दर्शन करणारा तर ध्यानातच येत नाही म्हणते, जवळ गेलं तर कळतंय. किंचित थोडी वाकडी मान गरम. बघा नामदेवरायाचं दूध एवढं गरम असलं का 12 गाव अग्नी गिळलं तेव्हा नाही त्याची मान वाकडी झाली. नामदेवरायाचं दूध पिलं तेव्हा मान वाकडी झाली. त्याला एवढं गरम लागलं असेल का, विचार करा. आणि मग ते सगळं बघितलं. नामदेवाच्या वडिलांनी दामाशिटीने बघितलं आणि पळत आले आणि देवाचे पाय धरले आणि आपल्या जीवनातली खंत व्यक्त करतात. 12 वर्ष तुझा उपवासी मारिले, 12 वर्ष तुझा उपवासी मारिले, 12 वर्ष तुझा उपवासी मारिले, 12 वर्ष तुझा उपवासी मारिले. आजी जेवले नामदेव, आजी जेवले नामदेव, आजी जेवले नामदेव, आजी जेवले नामदेव. बघा हे झालं सगळं आणि देव म्हणतात नामदेवा हे कोणाला सांगू नका बरं का, नाहीतर रोज डोसके आपण घेतील, सांगू नका. नामदेवराय म्हणतात हे गोष्ट कळतच असतं देवा, कळत असं नाही. कारण कधी कधी मूडमध्ये आला तर तूही दुसऱ्या भक्ताला सांगशील कळणार आहे म्हणजे सगळीकडे, असं नाही. ओम नमः ब्रह्मरूपता नकार कसा शिक्षकाला विचारायचे. कारण शाळेमध्ये पाठवलं तर नामदेवरायला ते गुरुजीला शिकवायला लागले. बरेच लेकर गुरुजीला शिकवित आहे का नाही. एक शिक्षक एका मुलाला सांगितलं इथून पुणे 300 किलोमीटर तर माझं वय किती आहे का, काय संबंध किलोमीटर पुण्याचा आणि याच्या वयाचा काय अर्थार्थी संबंध आहे का. ते होट म्हणले होट, इथून पुणे 300 किलोमीटर तर माझं वय किती. ते मुलगा बी भारीच होता महाराज. ते मुलगा मास्तराला शिकवणारा होता. ते म्हणला 42 वर्षे. अरे आणि बरोबर त्या शिक्षकाचं वय 42 भरलं. ते म्हणलं वय तर बरोबर सांगितलं तुम्ही. मेथड म्हणजे पद्धत, ही गणिताची पद्धत कशी आहे. काय नाही म्हणला गणित पद्धत एकदम सोपी आहे. माझा भाऊ एक हाफ मॅड आहे म्हणला, त्याचं वय 21 वर्ष आहे आणि तुम्ही फुल मॅड आहो म्हणून 42 केलं. गणित लय सोपं आहे. मास्तराला शिकवणारे सुद्धा विद्यार्थी असतात ना. आणि मग नामदेव महाराज त्यांना विचारू लागले प्रतिप्रश्न. मग देव निर्गुण आहे, मग सगुण कसा आहे सांगा. ते शिक्षक म्हणजे नामधारी शिक्षक होते असेच. ते म्हणले माझ्या पुढं तूच आहे सदा, तुला ज्ञानाची गरज नाही का. प्रत्यक्ष परमात्मारी अंश अवतार एक पुरुष होते महाराज. नामदेव महाराज अवतारिक पुरुष होते. त्यांना काही ज्ञान कमी असतं का. हे जन्मताच ज्ञानी असतात महाराज संत महात्मे. त्यांना आताच नाही तर भूत भविष्य आणि वर्तमान, आपणाला वर्तमान सुद्धा कळत नाही महाराज. आपणाला भूतकाळाचं ज्ञान नाही. आज कोण वार आहे, हां शनिवार आहे ना. गेल्या शनिवारी कोणती भाजी खाल्ली होती दुपारी. 8 दिवसातला कळत नाही महाराज आपणाला. भूतकाळ, वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ कळतो का. किती वाजून किती मिनिटं झालेत सांगा बरं. घडीकडनं बघता मग का वाजलेच नाहीत का, वाजले. पण वर्तमान काळ सुद्धा आपल्याला कळत नाही महाराज. भविष्य कधी कळावं. ज्याला भूतकाळ कळत नाही, ज्याला वर्तमान काळ कळत नाही, त्याला भविष्यकाळ कळत असतो का महाराज. अजिबात नाही. पण संत महात्मे त्रिकालदर्शी असतात. तिन्ही काळाचं ज्ञान असतं महाराज. आणि मग गोविंद सदा वर्ते.
यांची मुलगी राजाई यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न झालं. एकदा लहानपणी दिवाळीचा सण आला होता. सण दिवाळीचा आला, नामा रावळासी आला. देवा चला दिवाळी आहे, घरला चला. नामा अरे घरी जाऊन इथं कोण उभारणार आहे? म्हणले मी उभारतो. जमायचं नाही तुला, जमायचं नाही. आणि मग नामदेव उभं राहिले आणि देवाला घरी नेलं दामाशेट्टीने. देव घरी गेले, स्नान उठणं सर्व तीर्थ आणले. काकड आरती इकडे सुरू झाली मंदिरामध्ये. बडवे पुजारी आले, देवाचे कपडे काढले. कपडे काढतानाच नामदेवाला गुदगुल्या व्हायला लागल्या. आता कपडे काढताना बंद सोडा, इकडं तिकडं गुदगुल्या व्हायला लागल्या. बडवेली वाटलं आज कस काय देव, देव अंशवर आलाय कसं काय, प्रत्यक्ष विराजमान झाला का मूर्तीमध्ये. आणि मग चोळू चोळू स्नान घातलं महाराज. गरम पाणी पडायल्यानंतर बरं वाटलं, कारण दिवाळी हिवाळ्यात असते. गरम पाणी पडायला चांगलं वाटलं. देवानं सांगितलं होतं नीट राहा बरं का नामदेवा, उघडं पाडशील माझं. ते नंतर लोण्याचा गोळा, त्यात पत्री खडी साखर केशर ते लावला तर उगं गब्बस आवर, तोंडात गोळा घेशील तू. नामदेवात महाराज ते. आणि झालं मग कपडे हे घातले आणि ते लोण्याचा गोळा लावण्याची पद्धत आहे. आज लोण्याचा गोळा लावला, सुगंध आला, नाकाच्या जवळच तोंडाला लावल्यानंतर हळूहळू हळू लोणी मध्ये ओढू लागले. रोज देव काही करत नव्हते, पण आज लोण्याचा गोळा बारका कस काय झाला, काहीतरी घोटाळा आहे म्हणले पुजारी लोक. आणि मग बडवेनी ओळखलं आणि म्हणले कोण आहे तू? म्हणले मी नामदेव आहे. आणि देव कुठे गेला? गेला म्हणले माझ्या घरी आंघोळ करायला. कळालं सगळीकडं. नंतर काही दिवसांनी संसार व्यवस्थित चालला. नारा विटा गोंदा माझा हे 4 मुलं झाले. आणि सांगितलं नामदेवा आता व्यापार करावा. मग व्यापाराकरता भांडवल नको का? मग भांडवल तेवढ्यामध्ये मेहुणा आला. मेहुणा आल्याबरोबर यांनी विना उचलला, चिपळ्या घेतल्या आणि विठ्ठल 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 म्हणत जाईल. तेवढ्यामध्ये पत्नीनं हात धरला आणि म्हणले अहो काय तुम्हाला कळतंय का नाही, पाहुणे आलेत, रामराम करा. मेहुणा आला तुमचा, रामराम करा. रामराम सुद्धा केला नाही. त्यावेळेस नामदेवराय आपल्या पत्नीला म्हणतात नामा म्हणे कांते राम हृदयात, नामा म्हणे कांते राम हृदयात, नामा म्हणे कांते राम हृदयात साठवून आम्ही तृप्त झालो. तृप्त झालो म्हणले आम्ही साठवून देवाला. मग सांगितलं काहीतरी करावं लागेल. बाजारला जा, कपडे घे आणि विक. काही नफा मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह चालवावा. मग कपड्याचा गठ्ठा बांधला महाराज आणि निघाले. एक माळरान लागलं. आता माळरान म्हणल्यावर तिथं काय असते, मोठमोठे दगड तसंच. म्हणजे हो एवढे उघडे दगड. अरे काय तुम्हाला नाही का काही कुणी ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण होण्याकरता तुम्ही उघडेच म्हणले. ते म्हणले उघडेच. मग आता प्रत्येक ठिकाणी देव दिसायला लागला महाराज त्यांना. आणि म्हणून ते
प्रत्येकाच्या मापाचं कात्रीनं कापड फाडायचं आणि इकडे इकडे ठेवून दगड ठेवायचे इकडे इकडे. सगळे सगळे कापडं ते आटवून टाकले. आणि मग गणू आणि गणोबा आणि धोंडोबा ते नावं बहिणीत दिले. आणि मग साक्षीदार म्हणून तेवढेच गणोबा धोंडोबा. मग महागारी आल्यानंतर म्हणले अरे नामा महागारी. हा म्हणले धंदा खाप मस्त झालं, सगळं संपवलं, कटविलं सगळे कपडे. काय कमाला, एका दिवसात तर नामदेवानं सगळे कपडे संपले. पैसे नफा किती झाला? नफा नाही, उधारीवर दिले. म्हणजे उधारीवर दिलं, सगळं सगळं उधार दिले, पैसे पुन्हा येणार आहेत. अरे मग मध्यस्थी कोणी आहे का? हाय म्हणले धोंडोबा आणि गणोबा आहे. बर. मग दुसऱ्या दिवशी लोक आले, महाराज बघितलं तर आपल्या कोण शाना आला असं म्हणले, दगडालाच पांघरू घातलेत कपडे. त्यांनी काय ज्याचं रान आहे त्यांनी सगळे कपडे गोळा केले, घरला घेऊन गेले. मग अरे म्हणले कोण आहे, कसं आहे दाखव तरी. काय नाही म्हणले हे दोन. आणि ते दोन दगडं उचलले, म्हणलं हीच साक्षीदार आहे. चला म्हणले, दोन दगडं घेतले, गाडीत टाकले, घरात आणून टाकले. म्हणले हे आहेत आमचे साक्षीदार. बर. मग असं झालं की दामा शेट्टींनी ज्यावेळेस बघितलं कुठं आहेत साक्षीदार, काय म्हणले घरात कोंडलेत. घरात कोंडलेत, उघडलं आणि बघितलं तर दोन्ही दगडं सोन्याचे झाले महाराज. दोन्ही दगडं सोन्याचे झाले. अरे म्हणले हे तर लय मोठे आहेत की म्हणले. मग ही गोष्ट कळाली त्या लोकांना ज्यांच्या शेतात दगडं होते त्यांना. मग ती लोक आले, म्हणले नाही 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 नाही, हे आमचे माणसं आहेत म्हणले, हे धोंडोबा आणि गणोबा हे आमचे आहेत. मग त्यांनी बी बघितलं सोन्याचे आहेत. मग एवढे पैसे किती? हां एवढे एवढे झाले. नफ्यासहित पैसे सांगितले, दिले. म्हणले हे आमच्या ताब्यात द्या. यांना काय करायचं महाराज, मोहच नाही महाराज. माणिक पाशानं खडे रैसे, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाशानं खडे रैसे. आणि मग त्या शेतकऱ्याने पैसे त्यांचे दिले नामदेवाचे. आणि ती दोन दगड सोन्याचे असणारे गाडीत घातले, घरी आले. आल्याबरोबर दगडाचे झाले, जसे होते जैसे ते जसे होते. सोनं संपून दगड झाले. म्हणजे झालं आता काय, कपडा आपण आणले, पैसे दिले, एवढं काय वाईट वाटायचं काम आहे. असं झालं महाराज. आणि मग एकदा परिसा भागवत त्या ठिकाणी एक रुक्मिणीचे उपासक होते. परिसा भागवत नाव होतं. काय त्यांना परिसा भागवत नाव पडलं? रुक्मिणी आई साहेब पूजेवर प्रसन्न होऊन त्यांना एक परीस दिला होता. परीस का दिला? तर त्यांची हालाकीची परिस्थिती होती. मग काय करा, लोखंडाला थोडं तुम्ही परीस लावायचं आणि तेवढंच मोडायचं आणि तेवढ्यावरच भागवायचं. मग आता माणूस काय थोडकं घेत नसते. सोनं म्हणल्यानंतर काय, मग ते भरपूर श्रीमंत झाले महाराज. मग एके दिवशी नामदेवरायाची पत्नी आणि परिसा भागवताची पत्नी चंद्रभागेवर धुण्या करता आली. आणि धुण्या करता आल्यानंतर बोलत चालत असलं, परिस्थिती तुझी कशी हालाकीची आहे, असे आमची बी हालाकीची होती. पण रुक्मिणी माता प्रसन्न झाल्यानं आमच्या मालकाला परीस दिलंय म्हणले. मग त्या आम्ही जसं जसं गरज पडेल तसं लोखंडाला लावून त्याचं सोनं करता, सोनं विकतो आणि आम्ही संसार चालवतो. मग ती म्हणली मला देतीस का थोडा परीस, थोड्या वेळच परीस देतीस? ते म्हणले हो घेऊन जा, पण लवकर आणून दे. आमच्या मालकाला जर कळलं तर मग माझं काही करणं आहे. बरं म्हणली ठीक आहे. मग आणला महाराज तिच्याकडून परीस. नामदेवरायाच्या पत्नीनं काय केलं, लोखंडाला लावलं, सोनं झालं. ते सोनं बाजारात नेलं, मोडलं आणि किराणा सगळं भरला. आणि मग सगळं चांगलं पंचपक्वान्नाचं. नामदेवराया मंदिरातून आले, देवाचं चिंतन करत चालू आहे. पण घराजवळ आल्यानंतर सुवास चालू आहे चांगला, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक, सुगंध आला येतो बरं का. चांगला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक असला की सुगंध वेगळाच येतो. आणि मग ते म्हणले आज चांगलं बेत दिसतोय काही की. घरी आले, पत्नीला विचारलं काय आज काय लय जमत आहे स्वयंपाक, लय चांगला सुंदर सुवास येतो. हा मग खरं सांग, हे खरं सांग कोण आलं, कोणी दिलं हे? मग तिनं घडलेली हकीकत सगळी सांगितली. म्हणले दाखव परीस. कुठं आहे?
कुठं आहे परीस? हे परीस घेतला नामदेवरायांनी, दिला चंद्रभागेत फेकून. म्हणले आता तर बिघडलं सगळं. आता तिचा उसना मागून परीस आणला होता आणि आमच्या मालकानं चंद्रभागेमध्ये परीस फेकून दिला. आता कसं करावं? मग ती आली थोड्या वेळानं परीस मागायला. झालं का तुझं काम? हो झालं. हां दे परीस म्हणली माझं. आणि मग कुठं आहे आता परीस? चंद्रभागेत तर फेकून दिलाय. मग ते भांडण दोघीतच राहिलं नाही. भागवत परिसा भागवत आले आणि म्हणले आमचं तुम्हाला देखवतच नाही, आम्ही परोपकाराची भावना ठेवून तुम्हाला परीस दिला होता आणि तो परीस तुम्ही जर फेकून देता तर काय? दे माझा परीस. इकडून नामदेवराय आले. म्हणले बघा ही तुमच्यामुळं भांडण चालू झालंय. परीस तुम्ही फेकून दिला नसता तर एवढं भांडण झालं नसतं. मग चला म्हणले परीस देतो. आले चंद्रभागेच्या तीरावर आणि चंद्रभागेच्या तीरावर आल्यानंतर नामदेवरायांनी काय केलं? वाळूच उचलली महाराज. नामदेवरायाचा स्पर्श झाला. जेवढे वाळूचे खडे हा ओंधळमध्ये आले ना तेवढे परीस झाले आणि म्हणले घे तुझा कोणता आहे ते. त्यानं एकच परीस घेतला. बाकीचे दुसऱ्या दोन्हीला हात लावायला बरं हा तूच तुझा परीस उचल. बाकीचे फेकून दिले. पुन्हा वाळू झाले. काय सामर्थ्य असं महाराज त्यांच्या हातामध्ये. हातामध्ये तेवढी ताकद आहे. हातामध्ये ताकद आहे. प्रत्येकाच्या सुद्धा तेवढी ताकद येईल. जिभेमध्ये ताकद आहे. पूर्वी काही राजे लोक होते आणि सैन्य मागायला लागल्याबरोबर राजे लोक सत्यवादी राजे होते आणि श्राप द्यायचे. मागटलं शत्रू सैन्य दगड होऊन पडो. सगळे सैन्य दगड होऊन पडायचं महाराज. ताकद होती जिभेमध्ये. पण आज ती ताकद राहिली नाही. का? जिभा दग्धा परान्नेन हस्तो दग्धा परिग्रह. जिभेतली ताकद दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ खाऊ नष्ट होऊन गेली महाराज. आणि हातातली ताकद नष्ट होऊन गेली परिग्रह करून. परिग्रह म्हणजे आपणाला जर समजा वर्षामध्ये 2 ड्रेस लागत असतील तर 10 ड्रेस शिवून ठेवणं याला म्हणतात परिग्रह. आता महिला वर्गाचं तर बघा तुम्ही, किती साड्या असतात, कपाट कनायलेलं असतं, तरी सुद्धा म्हणतात बाहेर जायला साडीच नाही, बाहेर जायला साडीच नाही. परिग्रहाचं पाप लागेल महाराज, आहे का नाही? एवढी ताकद, पण परिग्रह करून आमच्या हातातली ताकद नष्ट होऊन चालली महाराज. आणि ते माघारी द्यायला लावलं सगळं. आता नामदेव उपाशी राहील म्हणून देवानं वाण्याचं रूप घेतलं आणि सिद्धा सामग्री आणली. सगळं घेतली महाराज, सिद्ध सामग्री, स्वयंपाक केला. नंतर ओळखलं कोणी दिलं, काही नाही म्हणले. वाणी आले होते, तुम्ही त्यांना सांगितलं होतं का? नाही म्हणले मी सांगाय. मग तुमचं नाव घेऊन सांगितलं, दिले. परत काही गावातले लोक बोलवले, त्यांना तेही देऊन टाकलं महाराज. किती स्वाभिमान असेल बघा या संतांच्या जीवनामधला स्वाभिमान लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि मग सावता भेट. एकदा देव म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज होते. आल्यानंतर यांना वाटलं आम्हीच लाडके भक्त. मग देवालाही दाखवायचं होतं. देवाला काही भार सहन होईल. तुम्ही किती 100 मजली बिल्डिंग बांधा, त्याचा भार सहन होईल. जंगला घरं आहेत, दारं आहेत, सगळं काही मोठमोठे पर्वत आहेत, भार सहन होतो. पण तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वता एवढा भार तिळभर जरी अभिमान असेल तर त्याचा होतो. आणि मग सांगितलं चला आपल्याला बाहेर जायचे. ठीक आहे म्हणले, चला. निघाले की थोड्या अंतरावर आरंगाव लागलं. देवानं सांगितलं की मला तहान लागली. लागल का तहान? अनंत कोटी ब्रह्मांडाची तहान भागवणारा देव, त्याला तहान लागेल काय? आणि मग इथं मला दिसायला येतो म्हणले, मी पाणी पिऊन थांबा इथं बांधावर. नामदेव राया
आणि ज्ञानेश्वर महाराजांना बांधावर उभं केलं आणि देव गेले सावतोबाराच्या मळ्यामध्ये. ज्याचं ध्यान चालू होतं, ज्याचं भजन चालू होतं, तोच समोर प्रगट आहे. डोळे भरून बघितलं आणि देव म्हणले मला लपवा, सावतोबाराया मला लपवा. मग त्यांनी विचार केला कुठं उसात लपवा, तेज दिसणार आहे. कोटी सूर्याचं तेज त्याच्या मुखकमलावर असेल तर ते झाकल कशानं? नाही तर रताळ्यात नाही, इकडं भाजीमध्ये नाही, झाडाच्या आड अजिबात जमणार नाही. देवाच्या मनातलं संतांना कळतं, पण संतांच्या मनातलं देवाला कळणं अशक्य आहे कधी कधी. जवळच विळा होता महाराज, कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आणि विळ्यानं टार दिवशी पोट फाडलं, सांगितलं देवा लपा आता पोटात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार वाळ्यावरी. असा देवानं बघा आपले भक्त कष्ट निवडून काढले आणि देव पोटात साठवला नाही. कारण देवाला साठवावंच लागतं महाराज. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, काय होतं त्यांची सरली रधार, झाला सकळ व्यवहार. आहे का नाही? आपल्या जीवनामध्ये आपण देवाला साठवण्याचा प्रयत्न करा. देवाला अगोदर आठवा आणि मग साठवा. देव आठवून साठवलेला चांगला. आपण देवाला मनामध्ये साठवत नाही, हृदयामध्ये देवाला साठवत नाही. आम्ही पैशाला साठवतो. पैशाला साठवत असाल तर तुमचा देह बँक आहे. जनावरं जर तुमच्या हृदयात असतील, मनामध्ये असतील तर गोठा आहे. देवाला साठवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मग पाणी पिऊन येतो म्हणणारे देव अजून आले नाहीत म्हणून चला म्हणले आता देव शोधायला लागले. एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे. ज्या वेळेस नाम आणि ज्ञान एकत्र येतं त्यावेळेस देव सापडलाच पाहिजे महाराज. सापडतोच देव. आणि आले. मग त्या ठिकाणी सावतोबाराय दिसले. सावतोबाराय दिसले पण काय झालं होतं म्हणले देव तुम्हाला इकडे दिसले का? म्हणले नाही. म्हणले नाही. आपण काय असतं कधी कधी त्या लिफ्टमध्ये जाताना जर आपलं काही उपरणं अडकलं तर तसं दिसतं का नाही बाहेरच्याला लगेच?
किंवा पेटीमध्ये घालताना काही जर वस्तू अडकली बाहेर आली तर ती बाहेरच राहते की नाही. तसं काय झालं होतं, पोटामध्ये प्रवेश करत असताना उपरनं देवाचा पितांबराचा सेला दशी थोडी बाहेर राहिली होती. ज्ञानेश्वर महाराजांना दाखवलं काय ती दशी पितांबराची, ज्ञान दाखवतं, आणि नामदेवानं ओढूनच काढला देव बाहेर आणि सावतोबाराला धन्यता दिली. महाराज ज्यांच्या पोटामध्ये देवानं स्थिरावं, खरोखर तुमचा देह मंदिर आहे. म्हणून कधी सावतोबाराया पंढरपूरला जात नव्हते, देवचारणला जात होते. जवळ आहे देवाला. आज सुद्धा देवाची चरण पादुका, देवाची पालखी आरणला जाते असो. आणि मग नंतर औंढा नागनाथला नामदेव महाराज गेले. आता हे कोणी सेपरेट गेले सांगताय आणि कोणी तीर्थयात्रेमधून गेले असं सांगताय असो. तर मग नामदेव महाराज औंढा नागनाथला गेले ही दुसरी वेळेस, कारण ते तिकडचेच असल्यामुळं मग दर्शन घेतलं आणि काही भक्त मंडळी जमली. कोणी पकवाज आणला, कोणी टाळा आणली, कोणी विणा आणली. म्हणले महाराज तुम्ही आलाच तर करा कीर्तन. कारण नामदेवरायाचं कीर्तन असं होतं, सामान्य कीर्तन नव्हतं महाराज. सासूसुनाच्या गोष्टीनं आई माझा मायेचा सागर आणि बाप माझा दारूचे आणतो गागर असलं नव्हतं महाराज. नामदेवरायाचं दिव्य कीर्तन होतं महाराज, दिव्य कीर्तन. नामदेवराय जर कीर्तन करायला लागले ना, अखिल कोट ब्रह्मांडाचे मालक नाचत होते महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नामदेव कीर्तन करी देव नामदेव कीर्तन करी देव नामदेवरायाचं जर कीर्तन असं चालू झालं का, देव नाचायचे देव. आता नवरदेव सुद्धा नाचायलेत. घोड्यावरचं खाली घेतात पोरं त्याला आणि नाचवते महाराज. नवरदेव नाचतोय कुठं, त्याच्या लग्नामध्ये म्हणा. इतकं नाचतात पोरं, जीन पॅन्ट फाटूस तर. तिथं नाचू नये, कुठं नाचावं, कीर्तनामध्ये नाचावं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाचायचं असेल तर कीर्तनात. देव इतका कीर्तनात नाचायचा. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. बघा देवाचा पितांबर गळाला. आता सांगायचं कोणी एवढ्या मोठ्या देवाला. कबीराला सांगितलं, ओ कबीर महाराज तुम्ही सांगा ना तुमचा एकल देव. आणि मग देवाचा हात धरला कबीराने यांनी सांगितलं, ओ देवा बंद करा नाचायचं. बघा ना पॅन्ट जागेवर आहे का बघा. मला नाचू द्या, मला नाचू द्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये. कसा भाव असेल देवाचा महाराज.
सावध होई, सावध ओ देवा ऐसे बोले कबीर. कबीराने सांगितलं देवा सावध व्हा, बघा, आणि मग सावध व्हायचे, मग पितांबरी नेसायचे म्हणायचे. ब्रह्म येते ब्रह्म. कीर्तनाला एक रंग असतो. माणसं म्हणतात की रात्री कीर्तन पडलं हो, कीर्तन पडत नसतं, कीर्तन उठत नसतं. कीर्तन रंग दैवता असते. ज्या ठिकाणी पांडुरंग येतो तिथं कीर्तन रंगणारच महाराज. भक्तीला सुद्धा रंग आहे. हा, आपल्या जवळ आहे ते रंग. तेर गावी आहे भक्तीचा हा रंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. भक्तीला एक रंग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते नाचत होते. एवढं कीर्तन अधिकारानं जनाबाई सांगत होत्या की ज्ञानदा बोला तुम्ही अभंग. द्रुपद म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये. आणि मग इतकं रंगात आलं कीर्तन महाराज. आणि मधी अभिषेक चालला, महादेवाचा अभिषेक मध्ये चालला. ब्राह्मण लोक अनेक मंत्र पुष्पांजली वाहतायत, पण महादेवाला ते गोड लागना. इकडं कीर्तनाकडे जावं वाटायला लागलं. ते काय व्हायलं, गायक लोकांनी असे प्रमाण उंच उंच जालीमध्ये म्हणाले की ते ब्राह्मणाचे जे म्हणजे श्लोक असतात, जे मंत्र असतात, त्यात गडबड व्हायली, चढायला लागले. कारण कितीही माणूस बहादर असला आणि बंडल जर मोजायलं 1 2 3 4 5 7 8 9 10 आपण म्हणायचं 32 33 34 35 36 37 त्याचं चुकणारच. मग इकडं मोठमोठ्यानं गायन चालू होतं महाराज. आणि मग त्यांचे मंत्र चळे थोडा तो धडचे होई वेळा, मंत्र चुकूनही लागतो महाराज, चांगला सुद्धा वेळा होतो महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी ते ब्राह्मण लोक बाहेर आले. नामदेवा कीर्तन बंद करा, हे काय लावलंय, आमचे अभिषेक करायचे राहिलेत. मग कुठं करावं आम्ही कीर्तन, जा म्हणले. मागं पाठीमागं गेले महाराज. सगळं ते उचललं महाराज. त्याला काय लागायचे, पाऊस आला की तिथलं कीर्तन आपण इथं घेत नव्हता. घेतलं महाराज, कोणी टाळ कोणी विना कोणी हे सगळं मृदंग घेतलं आणि मागं गेले. मागं कीर्तन रंगात आलं महाराज. पण मध्ये भोलेनाथाला करमना. मग ती काय केलं, मंदिरच फिरलं महाराज.
ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये आलं की तीर्थयात्रा करा. नामदेवरावांना वाटलं ठीक आहे, आपण तुमच्यासोबत तीर्थयात्रा करू. बरेच संत महात्मे तीर्थयात्रेला सोबत होते, पण अगोदर तह केला. नामदेवरावांनी सांगितलं तुम्ही कोणाच्याही पाया पडायला लावता नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाच्या हात कमरेवर नसतील ना त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. ज्या देवाचं हात कमरेवर आहे त्याच देवाचं मी दर्शन घेणार आहे म्हणून सांगितलं. हा, आणि मग निघाले, आठ मान्य केली, निघाले. मग फिरत 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 काशीला आले महाराज. काशीला आल्यानंतर ज्ञानोबाचा हात प्रेमधारी विश्वनाथ, त्या ठिकाणी गंगेमाईनं ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला. बोलत बोलत मध्ये गेले. गंगामाईला वाटलं ज्ञानेश्वर महाराजाच्या पाया पडावं, त्यांनी पाय पकडून ठेवले. सांगितलं ज्ञानेश्वर सर्व ठिकाणी आहे, आता मिठी सोडा तुम्ही. आणि मग बाहेर आली. त्या ठिकाणी मुद्गराचार्य नावाचे महान ऋषी होते, महात्मा होता. आणि मग यज्ञ करायचं ठरवलं. यज्ञाचा प्रथम आग्रह पूजेचा मान कोणाला द्यायचं? भांडण लागलं, मला मान, मला का नाही? हे ना म्हणायचं मला का नाही मान. मानासाठी लय माणसं बघा ना हाबाबलेले असतात. माझं पत्रिकेत नाव नाही, मी तिकडे जातच नाही. इथलं नाही सांगायलं, आमच्याकडलं सांगायला, तिकडे गेले पुन्हा इकडचं सांगायचं असते. मानाला मान अपमान गुंडवणी ठेवावे, मान अपमान गोवे आवगे गुंडवणी ठेवावे, आहे का नाही? मानाला माणूस नाही. मान आणि अपमान हा प्रारब्धाच्या अधीन आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. आणि मग ठरलं एका हत्तीनीच्या सोंडेमध्ये हार द्यायचा आणि ती ज्याच्या गळ्यामध्ये टाकेल तो आग्रपूजेचा अधिकारी. मग सगळे ब्राह्मण मंडळी इकडच्या लाईनमध्ये उभारले, काही ब्राह्मण मंडळी इकडच्या लाईनमध्ये उभारले आणि मधून फिरवले. अशी गेली ना अशी आली, नाही टाकलं कोणाच्याच. आणि मग हे स्नान करून गंध लावत होते, तेवढ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये हार टाकला महाराज त्या हत्तीने. का? कारण ज्ञानेश्वर महाराज वैष्णवामध्ये मोठे आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैष्णवाचा संत गेले, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा. आणि मग त्यांच्या गळ्यामध्ये धवल फुलाची माला टाकली आणि त्या यज्ञाचे अग्रपूजेचा मान ज्ञानेश्वर महाराजांना मिळाला. आणि बघा त्या विश्वनाथाच्या साक्षीनं काशीकरांनी ज्ञानदेवांना फेटा बांधला. आपण जो बघा हा फोटो मागा आहे ना, हा फेटा एरवी ज्ञानेश्वर महाराजांना फेटा नव्हता, पण हा काशीकरांनी बांधलेला फेटा आहे आणि त्याला मोत्याचा तुरा आहे बघा.
हा तिथला मान आहे. आणि बघा त्या फेट्याची बाजू, डावी बाजू उंच आहे, असावीच. प्रत्येक कीर्तनकाराच्या फेट्याची सुद्धा डावी बाजू वर असावी आणि उजवी बाजू खाली असावी. का असं असावं? कारण असत्य हे उंच झालं पाहिजे आणि सत्याचं पारडं जड झालं पाहिजे, एवढंच दर्शवायचे त्याच्यातून, दुसरं काय नाही. आणि मग हे काशीमधून कबीराकडे गेले. रात्री 12 वाजता कबीराकडे गेले. आणि मग आता संत मंडळी आल्यानंतर कबीर महाराज उठले. आता जेवण, संतांचं जेवण, संतांना उपाशी ठेवून कसं झोपावं? मग काय करावं? त्यांनी कबीराचं एक वाक्य आहे बघा, माणसाकडे श्रीमंती किती असावी? साई इतना दीजिए ज्यामे कुटुंब समाये, मैं भी न भूका रहू न साधू भूका जाय. कुटुंबापुरतं असावं मर्यादेत. मी भूकं राहिलं नाही पाहिजे आणि संत मंडळी आली तरी ती सुद्धा भुकी जाऊ नये, असं एवढे असलं पाहिजे. मग सिधा सामग्री आणायची कुठून? मग कबीराची पत्नी बाहेर पडली बाजारात, म्हणली तुम्ही संताकडे बघा, ध्यान द्या. आणि वाण्याच्या दुकानामध्ये गेले. वाण्याला उठवलंय, वाण्या उठ आणि एवढं आम्हाला सिधा सामग्री दे. ते म्हणलं पैसे नाहीत म्हणले आमच्याकडं. मग त्याच्या बदल्यात काय देणार? त्या वाण्यानं शरीर सुखाची मागणी केली महाराज. ठीक आहे म्हणले, पण साधूला जेव घालून येते. घरी आणलं, स्वयंपाक केला. कबीराने विचारलं हे कसं आणलं, कुठून आणलं? घडलेला वृत्तांत सांगितला. बरं ठीक आहे म्हणले. साधू संत, हे शरीर काय कामाचं? संतांचे पायी खर्चावे शरीर. संतांच्या जेवण्याकरता जर हे शरीराचा उपयोग होत असेल तर बेहत्तर आहे म्हणले. बघा कबीराने सांगितलं. आणि मग संतांचं जेवण झालं. पाऊस मंद मंद पडत होता. एक घुमता केला आणि कबीराने आपल्या पत्नीला खांद्यावर घेतलं, घुमता घालून, आणि वाण्यापर्यंत आले. वाण्याच्या घरात जाऊन पलंगावर बसल्या कबीराची पत्नी. त्यानं पहिलं विचारलं, एवढ्या पावसात आलीस, भिजली नाहीस? ते म्हणली गोमता पांघरून आली. मग खाली तरी काहीच नाही, शिंतोडे पावसाचे नाही. कोण घेऊन आले तुम्ही? माझे मालक घेऊन आले. डोक्याला हातच लावला महाराज. आले बाहेर, पाया पडले, उपरती झाली, बुद्धी बदलली आणि ते सुद्धा एक भक्त झाले महाराज. कारण भक्तांच्या जीवनामध्ये कधी कोणता कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि मग तोही मोठा भक्त झाला आणि नंतर मारवाड प्रांतामध्ये गेले. पाण्यासाठी तहानलेले जीव सगळे, प्रत्येकाला वाटायला कसं काय पाणी कुठून आणावं काय. एक विहीर दिसली, कालही तो विषय सांगितला. आणि मग नामदेवरावसाठी देवानी विहीर अशी उसंबळी महाराज. सगळ्यांनी पाण्याचा उपभोग घेतला. ज्ञानिया भवसिंधू तारो, कारण सगळ्यांची विश्रांती ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञान आगरू, ज्ञानदेव भवसिंधू तारू, प्रत्यक्ष रूपे पयासे कैसा होय तुझा दास. माऊली तुमच्याकडे काय कमी आहे?
कारण ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज समोर येतात. किती ज्ञान, ते कुठल्या शाळेतही गेले नव्हते, पण 56 भाषा येत होते महाराज. किती, आम्ही शाळेत जाऊन एक सुद्धा चांगली येत नाही. धड आम्हाला मराठी नीट बोलता येत, धड आम्हाला हिंदी नीट बोलता येत ना, धड आम्हाला इंग्लिश नीट बोलता येत नाही. येत आहे का सांगा? इंग्लिश बी सगळं नाही. आपलं कसं आहे, काही शब्द मराठी, काही शब्द हिंदी, काही शब्द इंग्लिश, आहे का नाही? असं आहे मला बोलता येत नाही, खरं सांगतो आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. पण 56 भाषा ज्ञानेश्वर महाराजाला अवगत होते महाराज. 56 भाषेचा केला से गौरव. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, योग्यांची माऊली असणारे ज्ञानेश्वर महाराज होते. आणि मग काय तुमच्याकडे कमी आहे म्हणून नामदेवराय म्हणतात. नामदेवाला सावध केलं, माझी चिंता देवाला आहे. असो, बद्रीनाथला गेल्यानंतर, कारण बद्रीनाथाची मूर्ती परिसाची आहे असं म्हणतात बरं का. मी काय गेलो नाही, तुम्ही कोणी गेला असलात तर मग बघितली असेल. बद्रीनाथाची मूर्ती परिसाची आहे म्हणतात, कारण ती मूर्ती फेकून दिली होती महाराज, पण ती पुन्हा प्रस्थापित केली. हो, आद्यगुरु शंकराचार्यांनी. मग केदारनाथला जाऊन आले, नंतर काशी, पुन्हा मध्यरात्री पुन्हा कबीराकडे आले संत मंडळी. म्हणजे एकदा तो प्रसंग आणि दुसऱ्यांदा कमालाचा प्रसंग आहे. मग हे दोन्ही प्रसंग एकदा कसे झाले, तर ते जाताना एक बार आले आणि येताना एक बार आले, असा प्रसंग आहे. मग कबीराकडे आल्यानंतर पुन्हा रात्री 12 वाजता मध्यरात्रीच आले. कबीर म्हणतात, आता तू नको, मी आणतो. मग ते कमाल बी म्हणले, मी येतो. मग आणायचं कसं, पैसे तर नाहीत. म्हणजे चोरी करू. चोरी करणं चांगलं आहे का? संतांसाठी जेवण घालायचं म्हणलं तर चोरी काही करावं लागेल. मग कबीर आणि कमाल शस्त्र घेऊन निघाले. द्रव्यराशी बघितल्या त्या दुकानात. वाण्याचं दुकान होतं, ते बघितलं, ते फोडलं म्हणा, थोडी दिवळी केली जायासारखी. आणि दुकानात गेल्या बघितलं पैशाची राशी, सगळं द्रव्याची राशी बघितली.
मग हे म्हणले ह्याचं काय काम नाही आपल्याला, काय पैसे देऊन खाऊ घालायचेत का, नाही ह्याचं, मग ह्याला चोरी म्हणता येत नाही. मग डाळ तांदूळ पीठ हे सगळं बघितलं, मसाला हे सगळं असं बघितलं, म्हणले हे आपल्याला लागतं, जेवढं लागतंय तेवढंच, आणि संताला लागतंय तेवढंच घेतलं, याला चोरी कोण म्हणेल ना. उद्या 1-2 दिवसाचं आपणाला पुरेल एवढं सुद्धा नाही, फक्त संतापुरतंच घेतलं. आणि मग म्हणले घे, सगळं गठुडं बांधलं आणि कबीराकडे दिलं. आणि कबीर म्हणले ये लवकर बघल कोणी. म्हणले असं कसं येऊन जमल हो, आपण गेल्यानंतर पुन्हा दुसरे चोर घुसले तर पैसे घ्यायचे ते. मग काय करतो, त्या वाण्याला उठवितो. ह्याला चोरी म्हणता येईल का, जिथं घेतलंय त्याला जाग करायला राहिले होते मला. आणि मग त्या वाण्याला उठवलं, ए वाणी दादा उठा उठा, अरे तू कोण आहे. मी काय घेतलं म्हणले हे तुमचे पटले, मग तू बी चोरच आहेस की म्हणले. मग तेवढ्यामध्ये अंधार होता ना, त्यावेळेस काय लाईटची सोय नव्हती. गपदिशी पळत आले आणि त्या छिद्रापर्यंत मुंडकं बाहेर आलं आणि धड राहिलो. आता ते वाणी म्हणजे वाणीच होता जाम, आणि त्यानं धरलं महाराज ते शरीर, पाय धरले, कमाल पुढे वळतात, हे मागं ओढते, ते झाली फसगत त्याची. मग तेवढ्यामध्ये कमालानं सांगितलं, काय तुमच्याकडे तलवार आहे की नाही, काय करा, मुंडकं कापा माझं, का तर उद्या संत जेवणार नाहीत ही वार्ता कळाल्यानंतर. मग माझं मुंडकं तोडून न्या म्हणले. कुठलाही विचार केला नाही, तलवार घातली, मुंडकं वेगळं धड वेगळं. ते वाणी उलटूनच पडलं, धड तोडले, ते मुंडकं तोडल्या. असं वाढायला होतं ना, असं वाढताना एखादं आपण काही दावा वाढायला कोणतर ओढून ओढून सोडलं तर धाड दिवशी पडतं ते पलीकडं. वाणीमध्ये पडलं मला दळ घेऊन. आता माणसाची पारख, माणसाची ओळख हातावरून का पायावरून, डोक्याहून मुंडकं नसेल तर माणूस ओळख येत नाही काही. हा, आणि मग ते बघितलं, म्हणजे कोण आहे की काय की, ते दळ बाहेर घेतलं महाराज. इकडं स्वयंपाक केला, मुंडकं सोबत आणलं होतं, एका खोलीत टाकलं, स्वयंपाक केला. कशी आई असेल महाराज, आपल्या मुलाचं शिरच्छेद झालाय, ते शिर घरात एका टाकले, दुसऱ्या घरामध्ये स्वयंपाक केला आणि संताला, साधू संताला जेवू घातलंय महाराज. विचार करा किती दुःख आहे संतांच्या जीवनामध्ये. आपल्या जीवनात थोडं काही आलं तर माणसं औषध पितात, फास घेतात, कोरड्या वेरीत उडी टाकतात. त्यांच्या जीवनातला प्रसंग आठवा कधीतरी. आणि मग दिवस निघाला, संत जायला निघाले आणि कबीर महाराज वाट लावायला. तेवढ्यामध्ये त्या गंगे तीर निवासी असं गंगेच्या शेजारून चालत होते, मोठा शूळ दिसला. आणि ती शूळ कसा म्हणले, द्या म्हणले, धडाला तर धडा, शूळावर द्या. आणि मग साधू संतांनी भजन थांबवलं आणि बघायला चालू केले. त्या शूळावर धड आहे नुसतं. अरे म्हणले कोणाचं धड आहे, कोणाचं धड आहे म्हणले. आणि संत मंडळी बघून नमस्कार करतय. रात्रीच मेलय, प्राण रात्रीच गेलंय, पण त्यानं हात जोडायला चालू झाले महाराज. जिवंत माणसं काही साधू संताला नमस्कार करत नाही, पण हे कसं काय करतात महाराज. ते कबीराला विचारलं त्या मंडळीनं महाराज. वैष्णव पुसती कबीरास. मग कबीरानं सांगितलं, हा हरिभक्त चोर असावा हो, चोर आहे पण हरिभक्त असावा, म्हणून तुम्ही दिसलात की तुम्हाला हात जोडतोय. तुम्हापाशी याचे गुंतले संचित, मनोनी दंडवत केले त्यांनी. तुमच्यापाशी याचं काही तर संचित गुंतलेलं आहे म्हणून तो दंडवत करतोय, असं कबीरदासजी संत मंडळींना सांगतात. चला पुढं. कबीरदास म्हणतात चला पुढं. ते म्हणले चला पुढं. हा, माणसं हात जोडत नाहीत, पण हे धड आहे, बिना मुंडक्याचं धड जर हात जोडत असेल तर बघावं लागेल ना काय ते. म्हणले उतरा ते धड खाली, कोणाचं आहे. आणि मग म्हणले नामदेव महाराज याला जिवंत करतो म्हणले मी, पण याचं मुंडकं पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज म्हणायला लागले याला जिवंत केलं असतं हो, पण याचं मुंडकं जर इथं असतं तर. कबीराला वाटलं आणावंच काही की आणू का म्हणले मुंडकं. ते म्हणले आणू का, कुठलं आहे मुंडकं, कुणाचं आहे मुंडकं म्हणले. आणू का, आणा म्हणले. एका ताटामध्ये त्याचं मुंडकं पांघरून कपडा टाकून आणलं आणि ते धडाला जोडलं महाराज. बघा, भावाचा देव आहे आणि भक्तीचा अंकिल आहे, भक्ताचा सुद्धा अंकिल आहे. म्हणून भावाचा तो देव भक्तीचा अंकिला, भावाचा तो देव भक्तीचा अंकिला, भावाचा तो देव भक्तीचा अंकिला, भावाचा तो देव भक्तीचा अंकिला. आणि मग कमालाला जिवंत केलं. परत इकडं रामेश्वरकडे गेले, तीर्थयात्रा करत करत पुन्हा कराडकडे आले. मग कराडला राजा रामराजा होता, नास्तिक होता, पण महिपती महाराजांचा जावई होता. मग त्याचा मुलगा, त्याच्या आईनं काय केलं, हिरकणी उघडली आणि चाटण ते चाटविलं. मुलगा मेला. का? एवढा मोठा असून साधू संताला जेवण देत नाही, काय करायचं मग याच्या संपत्तीला. म्हणून आईनंच मुलाला चाटून दिलं आणि मारला. आणि मग त्याला दुःख झालं आणि सांगितलं मग हे जिवंत होईल, पण संतांना तुम्ही बोलवा, जेवायला घरी बोलवा आपल्या संतांना. आणि मग त्या दिवशी नामदेवरायांनी कीर्तनाला अभंगच घेतला. संतामुखी देता घास, कोटी यज्ञ घडती त्यास, संत एक एक शीत खाती, कोटी कोटी यज्ञ होती, शुक खाय एक शीत घंटी, वादले अनंत. दाखला दिला महाराज. असं एवढं मनाला पटलं महाराज. दुसऱ्या दिवशी मग संतांना पंचपक्वान्नाचं भोजन. पण अगोदर त्या रात्री त्या मुलाला उठवलं महाराज, मूल जिवंत केलं आणि नंतर आळंदीला येऊन पुन्हा तेरला गेले. आणि मग असं एवढं जिथं जिथं
जातील तिथं तिथं गजर करायचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कीर्तनात हा गजर 10 वेळा करावा लागतो. फक्त कुठं करायचं ते आपल्याला माहित नाही, आहे का नाही. गजर जयघोष करावा लागतो महाराज. कारण जे यम आहेत, काळदूत आहेत, किंकर आहेत, ते भिवून लांब पळून जातात महाराज. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये भक्तीचा जयघोष असावा. नामदेवानी कीर्तन करायला चालू केलं की देवाने येऊन नाचावं. आणि एक दिवस पंढरीनाथ परमात्मा म्हणतात, नामदेवा चला वैकुंठाला. आपल्या पदावर तुला बसवतो, माझ्या पदावर तुला बसवतो, माझ्या सिंहासनावर तुला बसवतो, तिथं चल. पण उदास आहेत महाराज ते, वैकुंठाला नको म्हणतात. देवा तू जिथं आहेस तिथं आम्हाला पाहिजे. वैकुंठ तर तो तयार केलंच राहण्यासाठी, आणि तू तर सतत भक्तांच्या जवळ राहतोस. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. वैकुंठ सोडून संत सदनात तू येऊन राहिलाच. संतांच्या जवळ सुख आहे असं तुला वाटतं, आणि पुन्हा मला त्या वैकुंठाला पाठवतोस. वैकुंठ ज्या सुखासाठी तू वैष्णवाच्या घरी येऊन राहिला, तर आम्हाला वैकुंठाला पाठवतोस का? न लगे देवा तुझे आम्हास वैकुंठ सायुष्यता पट्ट न लगे मज. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, देवा नको वैकुंठ आम्हाला, नको वैकुंठीचा वास. हा अद्भुत हा रस, हितला रस अद्भुत आहे. देवा वैकुंठातला वास नको आहे. नामदेव महाराज म्हणतात, वैकुंठाशी आम्हा नको दाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. आम्हाला इथंच का, तर हे आमचं वतन आहे. वतन आमुचे मिरास पंढरी, विठोबाचे घरी नंदनूक. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती. संत पाय हिरे वरी देती. संत लोक या पायरीहून जरी गेलं तरी आमचं कल्याण आहे. पण ते माहीत असेल असे हिरे येतील की त्या पंढरपुरात सुद्धा यायच्या लायकीचे नाहीत. म्हणून 7 मजली तिकडून वरून मारा, काय देवाच्या पाय पडायचे ती पडा, पण इथं नामदेव महाराजाच्या अंगावून तुमचे पाय नको. म्हणून ते वरच्यावरून लावले महाराज काही लोक असं. आणि मग देवानं नामाला घट्ट धरलं. देव सुद्धा रडायला लागले आणि खूप दुःख होत होतं सर्वांना. पण ती वेळ आली होती. नामदेवरायाला जवळ बसवलं, सर्व नद्या तीर्थांचं पाणी आणलं, स्नान घातलं. सगळे संत उपस्थित झाले, सर्व देव आले, सर्व तीर्थ त्या ठिकाणी आले. स्नान घातलं, सगळं पाणी पूर्ण पंढरपुरामध्ये शिंपडलं.
प्रत्येकानं रुक्मिणी आईसाहेबांना सत्यभामानं सगळ्यांनी आरती केली, ओवाळलं आणि धरणी माता ऑटोमॅटिकली अशी दुभंगळी आणि नामदेवराय त्यामध्ये जाऊन समाधिस्थ झाले. धन्य दीन सुखाचा वेद घोष विप्रांचा वैष्णवी नामाचा घोष केला. वेद अनेक विप्र आले होते, जयघोष केला, सगळ्या संतांचं नामस्मरण केलं आणि पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की, निवृत्तीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, नामदेव महाराज की, एकनाथ महाराज की, तुकाराम महाराज की जय, निळोबाराम महाराज की जय. सर्व संतांचा जय जयकार झाला. नामदेव महाराजांचा समाधी सोहळा संपन्न झाला आणि आज भक्त चरित्र कथा या ठिकाणी विश्रांती घेते आणि उद्याच्या कथेमध्ये संत एकनाथ महाराजांचं जीवन चरित्र कथा आपण पाहायचे. एक भजन होईल 2 मिनिटांमध्ये आणि आरती होईल. वडिले दुर्देशी पद राखले वडिले दुर्देशी पद नको नको हरियोग होता नको नको हरियोग होता Go